श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. 10 मे 2024 रोजी सण येत आहे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असून या दिवशी माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांची विधिवत पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात. मौल्यवान वस्तू खरेदी करणं या दिवशी शुभ ठरतं. आज आपण या व्हिडिओमध्ये या अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा एक प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्यानं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल किंवा एखाद्यानं कोणती बाधा केली असेल किंवा ग्रहदोष असतील, वास्तुदोष असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, आजारपण असेल, तर ते सर्व दूर होऊन आपल्या घराची भरभराट होणार आहे. माता लक्ष्मीचा कृपाआशीर्वाद आपल्याला, आपल्या कुटुंबाला लाभणार आहे. आता या आंब्याच्या पानाचा प्रभावी उपाय आपण कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं, वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकीच एक झाड म्हणजे आंब्याचं झाड. आंबा आणि आंब्याचं झाड आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असून त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकंच आहे. आपल्या हिंदू धर्मात आंब्याची पानं खूप शुभ मानली जातात. तर आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत, तर हा उपाय आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी सुरू करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आंब्याची पानं आपल्याला लागणार आहेत. ही पानं तुम्ही या अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी आणली तोडून तरी देखील चालतील किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी तोडून आणली तरी देखील चालतील. आदल्या दिवशी आणली असतील तर ती स्वच्छ धुवून आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहेत. त्याचबरोबर ही आंब्याची पानं घेत असताना कुठेही तुटलेली, फाटलेली, किडलेली पानं घ्यायची नाही, तर अखंड पान आपल्याला यासाठी घ्यायचं आहे. त्यानंतर या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे, स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद, चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे आणि हे आंब्याचं जे पान आपण घेतलेलं आहे, तर ते घेऊन या आंब्याच्या पानाने संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. देवघरावरती शिंपडायचं आहे. तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरती तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता, निगेटिव्हिटी पसरलेली आहे, तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरठा आहे, तर त्यावरती तुम्हाला हे पाणी अवश्य शिंपडायचं आहे. त्यानंतर या अक्षय तृतीयेला आपल्याला माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांची विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. माता लक्ष्मीसमोर तुम्हाला या दिवशी कलश स्थापना ही अवश्य करायची आहे. कलश स्थापना करत असताना तुम्हाला हा जो कलश घेणार आहोत, तर हा कलश तांब्याचा असावा. त्याचबरोबर जर तुमच्याकडे नसेल, तर मग इतर धातूचा घेऊ शकता. शक्यतो तांब्याच्याच धातूचा कलश आपल्याला या उपायामध्ये वापरायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला ₹1 नाणं टाकायचं आहे, एक सुपारी टाकायची आहे, दुर्वा टाकायचे आहेत, अक्षदा टाकायच्या आहेत. अक्षदा कुठेही तुटलेल्या, खंडित झालेल्या नसाव्यात, अशा अक्षदा तुम्हाला टाकायच्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला हळदी-कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, श्रीफळ घ्यायचं आहे. श्रीफळ हे देखील माता लक्ष्मीचं स्वरूप असून हा नारळ आपल्याला या कलशावरती स्थापन करायचा आहे. हा स्थापन करत असताना जर तुमच्याकडे एकाक्ष नारळ असेल, म्हणजे ज्याला एक डोळा असतो, तर असा नारळ तुम्ही जर घेतला तर अतिशय उत्तम. त्यानंतर तुम्हाला ही जी आंब्याची पानं घेतलेली आहेत, तर ती 5 पानं घेऊन या कलशावरती तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला हा नारळ, हा श्रीफळ स्थापन करायचा आहे आणि हे देवघरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची स्थापना केलेली आहे, पूजा केलेली आहे, तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे. या कलशावरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे किंवा ओम काढला तरी देखील चालेल आणि त्यानंतर तुम्ही या माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णूंसोबतच या कलशाची देखील विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. तुमच्या ज्या काही इच्छा असतील, मनोकामना आहेत, तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, तर त्या दरवाजाला तुम्हाला या दिवशी आंब्याचं तोरण हे अवश्य बांधायचं आहे. या ठिकाणाहूनच तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येत असते, कोणतेही दोष असतात, मग ग्रहदोष, वास्तुदोष असतील किंवा एखाद्यानं जर कर्णीबाधा केली असेल, कोणतेही जे संकट तुमच्या घरावरती, कुटुंबावर येत असतं, तर ते आपल्या या मुख्य प्रवेशद्वारातून येत असतं आणि म्हणूनच कोणतीही विशिष्ट तिथी असू द्या, मग ती अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी, एकादशी, चतुर्थी, कोणत्याही दिवशी तुम्हाला हा आंब्याचा पानाचा तोरण
करून तुमच्या दरवाजावरती अवश्य लावायचं आहे. दररोज जर तुम्ही हे तोरण लावत असाल तर अतिशय उत्तम. तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर करण्याचं हे आंब्याच्या पानाचं तोरण काम करत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय या दिवशी अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर सतत आर्थिक अडचणी असतील, घरामध्ये आजारपण असेल, कितीही मेहनत केली तरी देखील पैसा टिकत नसेल किंवा एखाद्यानं जर करणी बाधा केली असेल, कोणते दोष असतील, तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तर तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. ती कुठेही फाटलेली, किडलेली, तुटलेली नसावीत. आता मी हे दरवेळेला सांगत असते कारण की कोणताही उपाय करत असताना आपण ज्या वस्तू उपायासाठी घेत असतो, तर त्या अखंड वस्तू घ्यायला हव्यात. कारण माता लक्ष्मीला अखंड वस्तू या अत्यंत प्रिय असून आपण जर माता लक्ष्मीच्या उपायासाठी जर अखंड वस्तू घेत असो, तर आपल्याला त्याचं अखंड फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच कोणताही उपाय करत असताना आपल्याला अखंड वस्तू या घ्यायच्या आहेत. आता मी तुम्हाला सांगत असलेलं 11 पानं आपल्याला आंब्याची घ्यायची आहेत आणि ती तुम्हाला एका कच्च्या सुतामध्ये बांधायची आहेत. कच्चं सूत म्हणजे धाग्यामध्ये तुम्हाला बांधायचे आहेत आणि त्यानंतर या आंब्याच्या पानाचे शेंडे जे आहेत म्हणजे पुढची जी बाजू आहे तर ती तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहे आणि तुमच्या जवळपास जर एखादं भगवान भोलेनाथांचं, महादेवांचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन हे अशोक सुंदरी महादेवाच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही विघ्न आहेत, संकट आहेत, बाधा आहेत, तर ते दूर होऊन किंवा पैशासंबंधित काही समस्या असतील, तर त्या दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती येणार आहे, भरभराट होणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणी करणी बाधा केली आहे असं वाटत असेल किंवा तुम्हाला जर शत्रुपीडेचा त्रास होत असेल किंवा घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत जर आजारी पडत असेल, तर या अक्षयी तृतीयेच्या दिवशी तुम्हाला आंब्याची काही पानं घ्यायची आहेत आणि त्या पानावरती तुम्हाला जय श्रीराम लिहायचं आहे आणि ही पानं नेऊन तुम्हाला जवळच असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरामध्ये हनुमानाला अर्पण करायचे आहे किंवा याची एक माळ बनवून तुम्ही या हनुमानाला घालू शकता. यामुळे देखील तुमच्या जीवनामध्ये जी काही संकट आहेत, विघ्न आहेत, तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आंब्यांच्या पाना इतकंच आंब्याचं लाकूड, आंब्याचं झाड देखील महत्त्वाचं असल्यामुळं या दिवशी तुम्हाला आंब्याच्या झाडाची देखील विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. आंब्याच्या पानाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करत असताना यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याबरोबर थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला या आंब्याच्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे आणि या ठिकाणी तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान श्री हरी विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. या आंब्याच्या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुम्ही जर मनापासून जर इच्छा व्यक्त केली तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या ठिकाणी पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर ब्लड प्रेशरचा जर त्रास होत असेल, तर अशा व्यक्तीने या अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याची पानं उकळत्या पाण्यात टाकायची आहेत आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते थंड करून या पाण्याने स्नान करायचं आहे. यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास कमी होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर जरी श्वासाचा जरी त्रास होत असेल, तर त्यासाठी देखील या आंब्याच्या पानांचा अत्यंत लाभदायक उपाय ठरतो. अस्थमा असणाऱ्या रुग्णांनी म्हणजेच आजारी व्यक्तीने आंब्याच्या पानाचा काढा करून हा नियमित घ्यायचा आहे. यामुळे देखील त्यांना आराम मिळतो आणि अस्थमा असणाऱ्या माणसाला श्वास घ्यायला जर त्रास होत असेल, तर याचा काढा रामबाण उपाय म्हणून काम करत असतो. अशा प्रकारे तुम्ही या आजारावरती देखील हा उपाय करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला सतत जर उचकी लागत असेल आणि ती उचकी थांबण्याचं जर नाव घेत नसेल, तर त्यावेळेला देखील तुम्ही आंब्याच्या पानांना उकळून त्याच्या गुळण्या केल्या तर देखील चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही या आंब्याच्या पानांचा हा उपाय अवश्य करायचा आहे. आंब्याच्या पानांचा उपाय आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, आपल्या घरामध्ये जी काही विघ्न आहेत, बाधा आहेत, तर ते दूर करण्यासाठी देखील उपाय होत असतो. आता तुम्हाला मी जी कलश स्थापना करायला सांगितलेली आहे, तर त्या कलशामध्ये जी आंब्याची पानं आपण ठेवलेली आहेत, तर ती आंब्याची पानं या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काढायची आहेत आणि ती पानं तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता. परंतु तुम्हाला जर शक्य असेल, तर ही जी आंब्याची पानं आहेत, तर ती तुम्ही घ्यायची आहेत आणि तुमचं जे स्वयंपाकघर आहे, तर तिथं ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील धनधान्य ठेवत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं यातील पान ठेवायचं आहे. दुसरं पान तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पैसा, धन ठेवत असाल, तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे. तिसरं पान जर तुमची मुलं जर शिक्षणामध्ये मागं असतील किंवा काही अडचणी येत असतील, तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे. चौथं पान तुमची जर व्यवसाय असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता किंवा
एक पान तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवलं तरी चालेल. अशा प्रकारे ही आंब्याची 5 पानं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ठेवायची आहेत. जर ही आंब्याची पानं सुकली, खराब झाली तर तुम्ही टाकून पुन्हा एकदा अशाच प्रकारे ही पानं ठेवू शकता. कारण ही आंब्याची पानं ही लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं तुम्ही ही पानं अशा प्रकारे ठेवल्यास तुमच्या कामामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये अडथळे येणार नाहीत, विघ्न होणार नाहीत. त्याचबरोबर तुमच्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. त्याचबरोबर या कलशामध्ये जे आपण एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे, त्याचबरोबर एक सुपारी टाकलेली आहे, तर ती देखील आपण दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची आहे आणि ती आपण एखाद्या लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या नव्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. तुम्ही एखाद्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल तर त्या ठिकाणी देखील ठेवू शकता. आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर तुम्ही या ठिकाणी जर ठेवल्या तर तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद नेहमी राहणार आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी जरी शक्य होत नसेल तर तुमच्या घरातील जो कर्ता पुरुष आहे, जो तुमच्या घरामध्ये धन कमवून आणत असतो, पैसा कमवून आणत असतो, तर त्याच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये जर तुम्ही या वस्तू ठेवल्या तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या अक्षय तृतीयेला अवश्य करायचा आहे आंब्याच्या पानांचा. त्याचबरोबर मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही दररोज देखील आंब्याच्या पानाचं तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलं तरी देखील चालेल. त्याचबरोबर दररोज सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर हे आंब्याच्या पानाने पाणी जे घेतलेलं आहे तर ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरती, देवघरावरती, दरवाजावरती सर्वत्र तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. जर तुम्ही दररोज आंब्याच्या पानांचा जर उपाय करत राहिला तर तुमच्या घरामध्ये कोणतंही संकट, बाधा, विघ्न राहणार नाही, आजारपण राहणार नाही. त्याचबरोबर तुमच्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होईल, प्रगती होईल. आणि त्यासाठीच तुम्हाला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या तृतीयेपासून सुरू करायचं आहे. आणि अशा प्रकारच्या जर तुम्ही सेवा करत असाल, उपाय करत असाल, तर त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं. तुमच्यावर माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू यांची सदैव कृपा राहते आणि त्यांच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळेच तुम्हाला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या दिवशी करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.